नमस्कार मित्रांनो, मेडिको कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, डोळा हा आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अवयव आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या डोळ्यांना काय समस्या उद्भवतात आणि आपण त्यांची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, चला तर मग आज आपण जाणून घेऊया। उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या कडक झळामुळे तसेच वातावरणामध्ये वाढत चाललेल्या प्रदूषणामध्ये आणि त्यातच सध्याला रस्त्यांचे काम चालू असल्यामुळे आपल्याला त्यात प्रचंड धूळ पाहायला मिळते आणि त्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये आग होणे, तसेच डोळे जळजळ करणे, डोळ्यातून पाणी येणे हे आपल्याला समस्या पाहायला मिळतात। तसेच सध्याला आपण उन्हाचा पारा चढल्यानंतर स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी जातो। स्विमिंग पूलमध्ये क्लोरीनयुक्त पाणी असते आणि यामुळे आपल्या डोळ्यांना अलर्जी होऊ शकते। तसेच आपल्या डोळ्यांमध्ये आग होणे, डोळे जळजळ करणे, तसेच डोळे लाल होणे अशा समस्या आपल्याला पाहायला मिळतात। तर आपण डोळ्यांची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, तर जेव्हा आपण सकाळी झोपेतून उठतो तेव्हा आपण डोळे स्वच्छ थंड पाण्याने धुतले पाहिजेत। तसेच आपण दिवसभरामध्ये 3 ते 4 वेळा आपले डोळे धुतले पाहिजेत। तसेच जर आपण उन्हामध्ये जाणार असो तर चांगल्या प्रतीचे गॉगल्स यूज केले पाहिजेत आणि जेव्हा आपण उन्हामध्ये जाणार असो आणि आपण सनब्लॉक किंवा सनस्क्रीन असे क्रीम्स यूज करणार असो तेव्हा ते डोळ्याच्या संपर्कामध्ये येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। तसेच जर आपण जेव्हा स्विमिंग करणार असो तेव्हा स्विमिंग गॉगल्स वापरले पाहिजेत आणि यावरूनही जर आपल्याला जास्त आपल्या डोळ्यांचे त्रास होऊ लागला तर आपण जे डोळ्यांचे डॉक्टर असतात त्यांची त्वरित भेट घेतली पाहिजे। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।